लोडशेडिंग विरोधात खासदार निलेश लंके यांचे ठिय्या आंदोलन. महावितरणला थेट इशारा. सायंकाळची वीज कपात तात्काळ थांबवा, अन्यथा कार्यालय बंद करू. शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या प्रश्नांवरून तीव्र संताप. 2 दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतच्या लोडशेडिंग विरोधात खासदार निलेश लंके यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. वाढत्या वीज कपातीमुळे शेतकरी, विद्यार्थी व महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत त्यांनी लोडशेडिंग तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना खासदार लंके यांनी स्पष्ट इशारा दिलाय की सायंकाळच्या वेळेतील लोडशेडिंग तात्काळ बंद करा, अन्यथा महावितरणचे कार्यालय बंद करण्यास भाग पाडू. यावेळी नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, प्राध्यापक सीताराम काकडे, रामेश्वर निमसे, श्रीकांत जगदाळे, अमोल खाडे, एकनाथ गांगर्डे, भाऊसाहेब काळे, पोपट पुंड, उद्योजक अल्ताफ शेख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. खासदार निलेश लंके यांनी सांगितले की लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तसेच महिलांच्या स्वयंपाकाच्या वेळेत वीज नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. ग्रामीण भागात बिबट्याच्या भीतीमुळे अंधारात राहणे धोकादायक ठरत आहे. ते पुढे म्हणाले की या प्रश्नावर अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा असून 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. RDC योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर 24 तास वीज पुरवठा शक्य होईल. सरकारवर टीका करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की लोडशेडिंग करून शेतकऱ्यांची मुले गुरांमागे पाठवायची का? त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे का? दरम्यान अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले की वीज चोरी हा गंभीर प्रश्न असून तो नियंत्रणात आल्यानंतर 24 तास वीज पुरवठा देणे शक्य होईल. शक्य तितक्या प्रमाणात लोडशेडिंग कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. यावेळी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवारही उपस्थित होते. अहिल्यानगर शहराला दिल्ली गेट व माळीवाडा वेशीची पारंपरिक ओळख आहे. जाणीवपूर्वक राजकारण करून माळीवाडा वेस वाढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला. काही समाजकंटक यामागे असल्याचे सांगत त्यांनी या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवला. शहरातील सामाजिक संघटनांनीही या निर्णयाला विरोध केला असून आपणही त्यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर आपण राजकारण करत असून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारले जावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. खासदार लंके यांनी पुढे सांगितले की जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी स्वतः पाहणी करून प्रशासनाला पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.